विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 7वी गणित विषयाची घटक चाचणी क्रमांक 2 म्हणजेच सेकंड युनिट टेस्ट याचा आराखडा आणि त्याची उत्तरं आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. क्वेश्चन नंबर 1 आहे. 1 मधला ए आहे फिल इन द ब्लँक्स आणि हा क्वेश्चन आहे 3 मार्कासाठी. यामधील पहिला क्वेश्चन आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू. एरिया ऑफ स्क्वेअर म्हणजे चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर आपणास माहीत आहे की साईड इंटू साईड किंवा साईड स्क्वेअर हा त्याचा फॉर्म्युला आहे. दुसरी रिकामी जागा आहे अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस डॉट 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 म्हणजे रास बरोबर मुद्दल अधिक. वी नो अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट म्हणजे व्याज. या ठिकाणी आन्सर येईल इंटरेस्ट. नंबर 3 द मेजर ऑफ सेमी सर्क्युलर आर्क म्हणजे अर्धवर्तुळाचे माप किती असते. तर पूर्ण वर्तुळाचे माप सर्कलचे माप असते 360. इथं आपल्याला सेमी सर्कल म्हणजे अर्धवर्तुळाचे मिळालेलं आहे माप विचारलेलं आहे. म्हणजे इथं 360च्या निम्म 180 डिग्री 180 अंश हे माप असेल. क्वेश्चन 1 मधील बी आहे मॅच द पेअर्स योग्य जोड्या लावा. यामध्ये ए स्तंभ दिलेला आहे, तुम्हाला फॉर्म्युले दिलेले आहेत आणि बी स्तंभामध्ये त्याचे ॲन्सर्स दिलेले आहेत. तर फॉर्म्युला विचारलेला आहे, याचे बी स्तंभामध्ये ॲन्सर आहेत. पहिला आहे एरिया ऑफ ट्रायंगल म्हणजे आपण त्याला त्रिकोणाचे क्षेत्रफळ म्हणजे किती. तर एरिया ऑफ ट्रायंगल इज इक्वल टू 1/2 बेस इंटू हाईट हा फॉर्म्युला आहे. एरिया ऑफ ट्रायंगलचा बरोबर फॉर्म्युला म्हणजे चौकटीमध्ये इथं आपल्याला पर्याय क्रमांक 2 की जो बी इथं येईल. दुसरी जोडी आहे एरिया ऑफ रेक्टँगल, त्याला आपण आयताचे क्षेत्रफळ असे म्हणतो आणि आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी त्यालाच आपण लेंथ इंटू ब्रेथ म्हणतो. म्हणजे एरिया ऑफ रेक्टँगलला ऑप्शन नंबर जो सी आहे लेंथ इंटू ब्रेथ हा येथे येणार आहे. आणि राहिलेला आहे सर्कम्फरन्स ऑफ सर्कल, त्याला आपण वर्तुळाचा परिघ असं म्हणतो आणि त्याचं अचूक सूत्र आहे 2πr म्हणजे इथं ए ऑप्शन आहे. क्वेश्चन 1 मध्ये ए फिल इन द ब्लँक्स 3 मार्क आणि बी मॅच द राईट पेअर 3 मार्क. आता आपण क्वेश्चन 2 अभ्यासूया. क्वेश्चन 2 मध्ये कंप्लीट द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज त्याला आपण खालील कृती पूर्ण करा असं म्हणतो. हा जो प्रश्न आहे तो 4 मार्काला आहे. याच्यामध्ये तुम्हाला 2-2 गुणांच्या 2 ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहेत. तर पहिली ॲक्टिव्हिटी आहे बघा, इफ द साईड ऑफ अ स्क्वेअर इज 12 सेंटीमीटर फाइंड इट्स एरिया. म्हणजे एका चौरसाची बाजू 12 सेंटीमीटर आहे तर त्याचे क्षेत्रफळ किती. या ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्हाला एरिया ऑफ स्क्वेअर बरोबर दिलेला आहे की डॉट डॉटचा स्क्वेअर. इथं आपल्याला माहीत आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज इक्वल टू साईड स्क्वेअर किंवा इथं आपण साईड इंटू साईड असंही म्हणतो. इथं
आता नेक्स्ट स्टेपला इथं साईड स्क्वेअर आपण इथं लिहिलेलं आहे. तर 12 इंटू इथं आपण बघितलं तर जी साईड आहे ती साईड आहे 12. म्हणजे इथं साईडचा स्क्वेअर म्हणजे 12 इंटू 12 2 टाईम येईल. 12चा 2 वेळा गुणाकार इथे येणार आहे. म्हणजे इथं 12 इंटू 12 जर आपण हा गुणाकार केला तर 144 असा गुणाकार येणार आहे. आणि याचं उत्तर येणार आहे एरिया ऑफ स्क्वेअर इज 144 स्क्वेअर सेंटीमीटर. सेकंड ॲक्टिव्हिटी आहे फाइंड द टोटल सरफेस ऑफ क्यूब ऑफ साईड 5 सेंटीमीटर. म्हणजेच 5 सेमी बाजू असलेल्या घनाचे पृष्ठफळ काढा. इथं आपल्याला फॉर्म्युला दिलेला आहे टोटल सरफेस एरिया ऑफ क्यूब इज इक्वल टू, इथं आपल्याला उत्तर लिहायचं आहे डॉट डॉट इंटू साईड स्क्वेअर. इथं आपल्याला फॉर्म्युला माहीत आहे 6 इंटू साईड स्क्वेअर म्हणजे 6 गुणिले बाजूचा वर्ग. नेक्स्ट स्टेपला इथं 6 दिलेलं आहे म्हणजे इथली किंमत दिलेली आहे. इथं आपल्याला साईडचा स्क्वेअर म्हणजे साईडची किंमत शोधायची आहे. तर या एक्झाम्पलमध्ये साईडची किंमत आहे 5. म्हणजे इथं या बॉक्समध्ये 5 असं येणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या स्टेपला 5चा स्क्वेअर 5 इंटू 5 25 दिलेला आहे. 5चा वर्ग 25 दिलेला आहे. म्हणजे आपल्याला या चौकटीमध्ये 6 फक्त उतरून घ्यायचे आहेत. आणि या चौकटीमध्ये या दोन्हींचा गुणाकार 25 गुणिले 6 25 सक्क 150 स्क्वेअर सेंटीमीटर असं याचं ॲन्सर येणार आहे. देन क्वेश्चन नंबर 3. या घटक चाचणीमधला प्रश्न तिसरा असा असतो सॉल्व द सब क्वेश्चन्स. त्याला आपण मराठीमध्ये म्हणतो खालील उपप्रश्न सोडवा. 6 मार्कासाठी हा प्रश्न आहे. या ठिकाणी प्रत्येकी 3 गुणाची 2 उदाहरणं विचारली जातात. त्यातील पहिलं उदाहरण आहे द एरिया ऑफ रेक्टँगल इज 102 स्क्वेअर सेंटीमीटर. इफ इट्स लेंथ इज 17 सेंटीमीटर व्हॉट इज इट्स पेरिमीटर. इथं आपल्याला रेक्टँगलचा एरिया दिलेला आहे, रेक्टँगलची लेंथ दिलेली आहे आणि आपल्याला पेरिमीटर शोधायचं आहे. पेरिमीटर शोधण्यासाठी आपल्याला रेक्टँगलची ब्रीथ आवश्यक आहे. मग प्रथम आपण रेक्टँगलची ब्रीथ शोधूया. फॉर्म्युला आहे एरिया ऑफ रेक्टँगल इज इक्वल टू लेंथ इंटू ब्रेथ. आयताचे क्षेत्रफळ बरोबर लांबी गुणिले रुंदी. जर आपण याच्यामध्ये किमती ठेवल्या तर एरिया ऑफ रेक्टँगल आपल्याला दिलेला आहे 102 इज इक्वल टू लेंथ दिलेले आहे 17 आणि आपल्याला ब्रीथ शोधायचे आहे. आपण ब्रीथ तसेच ठेवलेलं आहे लेंथ इंटू ब्रेथ. ब्रेथच्या ऐवजी बी आपण हे अक्षर वापरलेलं आहे. त्यामुळे आपल्याला हे जे 17 बीला मल्टिप्लाय आहेत जे LHSला गेल्यानंतर डिवाईड होतील. म्हणजे 17 हे बीला गुणिले आहेत, डावीकडे आल्यानंतर भागिले होतील. म्हणजे पुढची स्टेप अशी येणार आहे 102 भागिले 17 102 भागिले 17. इथं आपण भागवला 17 वजा 17 17 6 जार 102 17 1 17 17 सक्क 102. म्हणजे आपल्याला बी म्हणजे ब्रीथ आलेले आहे 6 सेंटीमीटर. आता आपल्याला पेरिमीटर शोधायचे आहे. पेरिमीटर ऑफ रेक्टँगल फॉर्म्युला आहे 2 इन ब्रॅकेट लेंथ प्लस ब्रीथ ब्रॅकेट कंप्लीट. इथं आपण या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुटअप करूया. 2 इंटू लेंथ आहे 17 प्लस ब्रीथ आलेलं आहे इथं 6 म्हणजे 17 इंटू 6 येते.
देन 2 इंटू 17 प्लस 6 जी बेरीज आहे ते 23 म्हणजे 23 येईल. 23 इंटू 2 जर आपण केलं तर 46 इथं आपल्याला सेंटीमीटर एवढी पेरीमीटर येणार आहे. क्वेश्चन नंबर 3मधील सेकंड एक्झाम्पल आहे. इफ 7 kg ओनियन कॉस्ट 140 रुपीज, हाऊ मच मस्ट वी पे फॉर 12 किलोग्रॅम ओनियन्स. म्हणजे इथं 7 किलोग्रॅम कांद्यांची किंमत 140 रुपये दिलेली आहे आणि आपणास 12 किलो कांद्यांची किंमत शोधायची आहे. आता या एक्झाम्पलसाठी आपण एक छोटासा टेबल करतो आहे की दिलेली जी इन्फॉर्मेशन आहे ती आहे ओनियन आणि त्याची कॉस्ट संबंधित. म्हणजे ओनियन जो के जीमध्ये दिलेला आहे आणि जे कॉस्ट रुपयेमध्ये दिलेलं आहे. इथं ओनियनची जी प्राईस आहे किंवा ओनियनला आपण एक्स मानतो आहे आणि कॉस्टला आपण इथं वाय मानतो आहे. पहिल्या कंडिशनमध्ये 7 kg ओनियन आहे ते आपण ओनियन 7 kg आणि त्याची प्राईस आहे 140 इथे लिहिलेलं आहे आणि आपल्याला 12 kg ओनियनची कॉस्ट शोधायची आहे. कॉस्ट आपण वाय तशीच ठेवायची आहे. या एक्झाम्पलमध्ये 7च्या ऐवजी 12 किलोग्रॅम ओनियन खरेदी केले तर जी कॉस्ट आहे ती कॉस्ट नक्कीच 140पेक्षा जास्त येणार आहे. म्हणजे आपण एक व्हॅल्यू इन्क्रीज केली त्याच्याशी रिलेटेड दुसरी व्हॅल्यू इन्क्रीज होते. म्हणजे या ठिकाणी आपल्याला डायरेक्ट प्रपोर्शन आढळून येते. ते इथं मी लिहिलेलं आहे हिअर डायरेक्ट प्रपोर्शन. वी नो इन डायरेक्ट प्रपोर्शन द रेशो इज कॉन्स्टंट. म्हणजे जो गुणोत्तर आहे ते गुणोत्तर स्थिर येतं. म्हणजे एक्स अपॉन वाय इज इक्वल टू एक्स अपॉन वाय. याच्यामध्ये आपण जर व्हॅल्यू पुटअप केल्या तर याची व्हॅल्यू येणार आहे पहिल्या कंडिशनवरून 7 अपॉन वायची व्हॅल्यू 140 इज इक्वल टू एक्सची व्हॅल्यू 12 आहे आणि वायची व्हॅल्यू आपल्याला शोधायची आहे. इथं आपण जर क्रॉस प्रॉडक्ट घेतला तर 7 इंटू वाय 7 गुणिले वाय इथं येईल आणि 140 गुणिले 12 ते उजव्या बाजूला येतील. आता आपल्याला वायची किंमत शोधायची आहे. म्हणजे वाय बरोबर हे 7 मल्टिप्लायचे इकडं डिव्हाइड होतील. म्हणजे उजवी बाजू जे 140 गुणिले 12 आहे तशीच राहील. याला भागिले 7 असे होतील. तर आपण या ठिकाणी भाग आलेला तर 7 एके 7 7 दोन्ही 14 आणि हा 0 म्हणजे इथं अंशज आणि राहतात 20 गुणिले दुसऱ्या चौकटीमध्ये 12 येतील. आणि आपण दोन्ही जर गुणाकार केला 12 दोन्ही 24 12 2 24 आणि हा 0 वायची किंमत आलेली 240. म्हणजेच कॉस्ट ऑफ 12 किलोग्रॅम ओनियन इज 240 रुपीज. 240 रुपये येणार आहे. या युनिट टेस्टमधील शेवटचा जो क्वेश्चन असतो तो 4 मार्काला असतो. एक उदाहरण आपल्याला 4 मार्काला सोडवायचं असतं. उदाहरण दिलेलं आहे. इफ रिहाना डिपॉझिट 1500 रुपीज इन द स्कूल फंड ॲट 9 PCPA फॉर 2 years, what is the total amount she will get. या ठिकाणी आपल्याला डिपॉझिट दिलेलं आहे 1500. त्याचा जो दर आहे दर दिलेला आहे 9 आणि त्याचा कालावधी दिलेला आहे 2. एक्झाम्पल आपण जर वाचलं तर आपल्याला या प्रिन्सिपलची किंमत सापडते. बघा डिपॉझिट केलेलं आहे ते प्रिन्सिपल आहे. ते पीची किंमत आहे 1500 रुपीज. जो रेट दिलेला आहे तो रेट दिलेला आहे हा 9
पर्सेंट पर ॲन्युम PCPA. आणि तुम्हाला जो कालावधी दिलेला आहे टाईम तो आहे 2 इयर. आपल्याला इंटरेस्ट शोधायचा आहे आणि अमाऊंट शोधायची आहे. देन वी नो द ऑफ इंटरेस्ट I is equal to principal into time into rate upon 100. तोच फॉर्म्युला आपण शॉर्ट फॉर्ममध्ये I is equal to P into T into R upon 100 असं लिहिलं आहे. पीची व्हॅल्यू आहे इथं 1500, टी आहे 2, रेट आहे 9. ह्याच्यामध्ये जर आपण एक स्टेप पूर्ण केली तर इथं 15 आलेले आहेत. इथं 2चा गुणाकार म्हणजे न्यूमरेटरला 9 into 2, 9 2 18, 9 2 18 येता येईल. आणि जर आपण इथं 15 × 18 केले तर 15 8 120, त्याचे 0 येईल. कॅडो नंबर 12, हातच्या 12 येईल. 15 1 15 आणि हाचा 12, 15 आणि 12 27. म्हणजे या ठिकाणी जो इंटरेस्ट आलेला आहे तो आलेला आहे 270 रुपीज. पण आपल्याला अमाऊंट शोधायची आहे. रिहानाला 2 वर्षानंतर एकूण किती रक्कम मिळेल. तर म्हणजे आपल्याला परत अमाऊंटचा फॉर्म्युला यूज करायचा आहे. अमाऊंट इज इक्वल टू प्रिन्सिपल प्लस इंटरेस्ट. इथं प्रिन्सिपल जे आहे ते प्रिन्सिपल दिलेलं आहे 1500 आणि तर व्हॅल्यू आय दिलेलं आहे ते आलेलं आहे 270. आणि या दोन्हींची बेरीज केली तर आपल्याला इथं येईल 1500 अधिक 200 1700 आणि हे वरचे 70. म्हणजे इथं एची व्हॅल्यू येणार आहे 1770. मीन्स अमाऊंट इज इक्वल टू 1770 रुपीज. म्हणजेच आपल्याला शेवटी असा आन्सर देता येईल रिहाना गेट 1770 रुपीज आफ्टर 2 इयर. या ठिकाणी आपण 20 मार्काची जी युनिट टेस्ट 2 आहे ती इथं आपण सोडवून पूर्ण केलेले आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि GS पाटील मॅथ्स अँड सायन्स या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.